आजच्या व्हिडिओचा शीर्षक आहे उपवासामुळे होणारी ॲसिडिटी टाळायची आहे का, कशी हे बघूया. श्रावण महिना हा व्रत आणि वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. या काळात अनेक धार्मिक परंपरा श्रद्धेने पाळल्या जातात. या महिन्यात अनेक मराठी सणांच्या दिवशी श्रद्धेने उपवास केला जातो. मात्र अनेक तास पोट रिकामे राहिल्यामुळे पोटात आम्ल म्हणजे ॲसिड तयार होते आणि जळजळ, आंबट ढेकर आणि छातीत दुखण्याचा त्रास सुरू होतो. यालाच आपण ॲसिडिटी असे म्हणतो. पण काही सोप्या उपायांनी तुम्ही उपवासाचा आनंद घेऊ शकता आणि ॲसिडिटीच्या त्रासापासून पूर्णपणे दूर राहू शकता. कसे ते बघूया मित्रांनो. आहाराचे योग्य नियोजन. उपवासाच्या दिवशी काय आणि कसे खावे हे सर्वात महत्त्वाचे आहे. योग्य आहार घेतल्यास ॲसिडिटीचा त्रास जवळपास पूर्णपणे टाळता येतो. कसं ते बघूया. रिकाम्या पोटी सुरुवात नको. उपवासाची सुरुवात करण्यापूर्वी केळे, सफरचंद, मूठभर बदाम किंवा थोडे दही खा. व्हेरी गुड. यामुळे पोटात थेट ॲसिड तयार होण्यास प्रतिबंध होतो. व्हेरी गुड. थोड्या वेळाने खा. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी दर 2-3 तासांनी थोडे खात राहा. यामुळे पोटाला आराम मिळतो आणि ॲसिड नियंत्रणात राहते. व्हेरी गुड. हे पदार्थ खा. उकडलेले रताळे, साबुदाणा, खिचडी, कमी तेलाची आणि फळे, केळी, सफरचंद, पपई, खजूर आणि राजगिरा लाडू हे उत्तम पर्याय आहे. छान. हे पदार्थ टाळा. कोणते टाळायचे बघा. संत्री, मोसंबी यासारखी आंबट फळे, तळलेले पदार्थ, साबुदाणा वडा, तळलेले बटाट्याची भाजी आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. व्हेरी गुड. ॲसिडिटी टाळण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असते. भरपूर पाणी प्या. दिवसभरात थोडे पाणी पीत राहा. यामुळे पोटातील ॲसिड पातळ होण्यास मदत होते. आणखीन एक विषय बघूया मित्रांनो. दूध आणि खजूर यांचे सेवन काय असते बघूया. आजच्या धावपळीच्या जीवनातील पोषणाची कमतरता जाणवते. विशेषतः रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. म्हणजेच निमोनिया. परंतु काही घरगुती उपाय हे महागड्या औषधाशिवाय मोठा बदल घडवतात. यालाच एक साधा सहज उपाय म्हणजे दुधात खजूर टाकून त्याचे सेवन करावे. रात्री झोपण्याच्या सुमारास 1 ग्लास कोमट दुधात आणि त्यात 2-3 खजूर टाका. ते 10 ते 15 मिनिटं भिजू द्या. व्हेरी गुड. नंतर ते दूध प्यावे आणि त्यानंतर तेच भिजलेले खजूर खावे. हाच तो सोपा आणि प्रभावी उपाय. पुढे बघूया मित्रांनो. उपाय आहे खजुरात लोह, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. व्हेरी गुड. हे दोघे मिळून शरीरातील रक्तनिर्मिती वाढवतात. अरे वा. थकवा कमी करतात आणि इम्युनिटी वाढवतात. व्हेरी गुड. होणारे फायदे. हिमोग्लोबिनची पातळी वाढते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. व्हेरी गुड. पचन सुधारते आणि झोप चांगली लागते. मासिक पाळीतील त्रासही कमी होतात. हा उपाय किमान 21 दिवस नियमित केल्यास परिणाम दिसून येतो. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधं नव्हे तर आहाराच्या छोट्या सोप्या सवयी आरोग्य सुदृढ करतात. मग आज पासूनच आपल्या दिनक्रमाला खजूर, दूध ही सवय जोडा आणि अनुभव घ्या नैसर्गिक आरोग्याचा. व्हेरी गुड.
आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा। नमस्कार, जय हिंद।